विटा येथील मायाक्का नगर येथे नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या दोन परप्रांतीय तरुणांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात सदर तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। उत्तर प्रदेशातील राजमन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून अशोक कुमार हा संशयित आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मायाक्का नगर येथे सेवानिवृत्त अधिकारी दयानंद साबळे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी उत्तर प्रदेशातील 4 तरुण फरशी बसवण्याचे काम करीत आहेत। यापैकी अशोक कुमार आणि राजमन कुमार या दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला। वादानंतर राजमन कुमार झोपला असताना अशोक कुमार याने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला केला। या हल्ल्यात राजमन कुमार गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले। दरम्यान हल्ल्यानंतर संशयित आरोपी अशोक कुमार घटनास्थळावरून पसार झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याचा शोध सुरू केला आहे। तर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित कणसे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। तसेच मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून फॉरेन्सिक पथकाने ही घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान पसार झालेल्या अशोक कुमारचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास व शोध मोहीम सुरू करण्यात आली असून या घटनेमागील नेमके कारण काय होते याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला आहे।